नमस्कार मित्रांनो, श्रीराम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, हे मंदिर खूप प्राचीन आणि यादवकालीन मंदिर आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आपण या मंदिराचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, पाहू शकता. आणि वरती दोन्ही बाजूला हत्ती आहेत, डाव्या आणि उजव्या बाजूला. तर पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या भारतभूमीत हजारो वर्षाचा इतिहास सांगणारे अनेक प्राचीन मंदिरं आहेत, पण अशीच एक अद्भुत आणि रहस्यमय वास्तू म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे असलेले कोपेश्वर मंदिर. तर मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक नाही, तर भारतीय स्थापत्यकलेचे एक अप्रतिम नमुना मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमधून कोपेश्वर मंदिराचा इतिहास तसेच मंदिराच्या काही विशिष्ट गोष्टी जाणून घेणार आहोत. तर खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा अद्भुत प्रवास नक्की पहा. तर पाहू शकता मित्रांनो, या मंदिराची अशी रचना एकदम सुंदर अशी आहे. तर मित्रांनो, मंदिराची ओळख. कोपेश्वर मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या गावात कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. तर हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि सुमारे 11व्या ते 12व्या शतकात शिलाहार राजांनी बांधले असे मानले जाते. तर मित्रांनो, समोर पाहत आहात तुम्ही, हेच ते कोपेश्वर मंदिर आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जो समोर दिसतो तो आहे हा कोपेश्वर मंदिराचा स्वर्ग मंडप आहे. तर पाहू शकता मित्रांनो. तर या मंदिराला भेट देण्यासाठी इथं पर्यटक येत जात असतात. तर या स्वर्ग मंडपाला एकूण 48 खांब आहेत, पाहू शकता मित्रांनो. तर हे मंदिर शिलाहार राजा गंडारादित्य यांच्या काळात मंदिराचे बांधकाम झाले. यानंतर यादव राजांनी या मंदिराची दुरुस्ती विकास केल्याचे असेही सांगितले जाते. तसेच हे मंदिर भारतीय शिल्पकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून ओळखले जाते. तर पाहू शकता, हा आहे स्वर्ग मंडप. खरंच खूप असा सुंदर असा हा स्वर्ग मंडप आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्वर्ग मंडपाचे हे खांब, आणि वरती स्वर्ग मंडपाच्या खाली हे दिक्पाल आहेत, पाहू शकता समोर तुम्ही. दिक्पाल म्हणजेच दिशा देवता आहेत. आणि हे आहे या मंदिराचे पूर्वेकडील द्वार, पाहू शकता समोर तुम्ही. मित्रांनो, या मंदिराला 3 दरवाजे आहेत, त्यातील हा एक मुख्य पूर्वेचा हा दरवाजा आहे. तर या दरवाजाच्या दोन्ही बाजूला 5 द्वारपाल आहेत. तर पाहू शकता मित्रांनो, हे 5 द्वारपाल दोन्ही बाजूला आहेत. तर या मंदिरात एकूण 3 दरवाजे आहेत, एक पूर्वेला, एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला. तर हा भव्यदिव्य असा हा सभा मंडप आहे या मंदिराचा. तर सध्या आपण आता सभा मंडपामध्ये आलेलो आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर कोपेश्वर नावामागील कथा अशी आहे की कोपेश्वर या नावामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. तर पाहू शकता मित्रांनो, या मंदिराचे हे सुंदर असे हे बांधकाम आहे. तर दक्ष प्रजापतीने एक भव्य यज्ञ आयोजित केला होता, परंतु त्यांनी भगवान शिवाला त्या यज्ञासाठी निमंत्रण दिले नाही. ही गोष्ट कळल्यावर माता सती यज्ञस्थळी गेल्या आणि शिवाचा अपमान पाहून त्यांनी यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले. पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे भगवान शिव प्रचंड क्रोधित झाले, पण शिवाचा हा कोप शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांना शांत केले असे मानले जाते. ज्या ठिकाणी भगवान शिवाचा कोप शांत झाला त्या ठिकाणी हे मंदिर उभारले गेले, म्हणूनच या मंदिराला कोपेश्वर असेही
म्हटले जाते. तर इथेही एक सुंदर अशी गणपतीची नक्षीकाम केलेली मूर्ती आहे, दगडावरती पाहू शकता. आणि या सभा मंडपाचा हा सुंदर असा नक्षीकाम केलेला हा दगडी खांब आहे, पाहू शकता मित्रांनो. तर ही एक देवीची अशी सुंदर अशी नक्षीकाम केलेली मूर्ती आहे, पाहू शकतात. तर मित्रांनो, या मंदिराची रचना अत्यंत अद्वितीय आहे. संपूर्ण मंदिर 4 भागामध्ये विभागलेलं आहे. एक स्वर्ग मंडप, दुसरा सभा मंडप, तिसरा अंतराळ आणि चौथा गर्भगृह. तर पाहू शकता तुम्ही, स्वर्ग मंडप सर्वात आकर्षक भाग म्हणजे स्वर्ग मंडपाचा हा गोलाकार मंडप आहे. तर यामध्ये 48 सुंदर कोरीव दगडी खांब आहेत. मंडपाच्या छतामध्ये एक गोलाकार भाग खुला ठेवलेला आहे, ज्यातून आकाश दिसते. यामुळे सूर्यप्रकाश थेट मंदिरात प्रवेश करतो. तसेच हा आहे सभा मंडप. सभा मंडपामध्ये अत्यंत सुंदर कोरीव काम दिसते. देवतांच्या मूर्ती, नर्तक, प्राणी आणि विविध पौराणिक दृश्य येथे कोरलेले आहेत. तर पाहू शकता, खूप सुंदर असे हे नक्षीकाम केलेलं आहे. पण काही मूर्तींची तोडफोड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हे बाहेरून असं मंदिर दिसतं, इतकं सुंदर आहे ना. मंदिरातील अद्भुत शिल्पकला या मंदिराच्या बाहेरील भागात दगडावर केलेली अप्रतिम कोरीव काम पाहायला मिळते. तर मंदिराच्या पायभागात 92 हत्तीच्या शिल्पावर मंदिर उभे आहे. आतमध्ये सुमारे 108 दगडी खांबावर सुंदर नक्षीकाम आहे. तर प्रत्येक खांबावर नक्षी वेगवेगळी आहे, म्हणजे कोणत्याही 2 नक्षी एकसारख्या नाहीत. तर पाहू शकता, हे 92 खांबावरील हत्ती आहेत. इथेही मूर्तींची मुघल काळात तोडफोड करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर या मंदिराचे सौंदर्य नष्ट करण्यात आलेलं आहे, पण तरी हे मंदिर अजूनही सौंदर्याने नटलेलं आहे असं दिसते. तर पाहू शकता मित्रांनो, हे मंदिर. तर मित्रांनो, इथे एक द्वारपाल ही मूर्ती खंडित करण्यात आलेली आहे, पाहू शकता, दगडी. आणि हे आहे दक्षिण दरवाजा. आणि इथे या दक्षिण दरवाजाला एक स्त्री द्वारपाल आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष असे दोन्ही मिळून स्त्री द्वारपाल असं नाव आहे या दरवाजाला. तर मित्रांनो, पाहू शकता, असे या मंदिराच्या बाहेरील बाजूने अशा देवी देवतांचे मूर्तींचे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. तर इतिहासातील घटना, खिद्रापूर हे प्राचीन काळी कोपम या नावाने ओळखले जात होते. तर येथे अनेक ऐतिहासिक युद्धे झाली होती. मंदिर आढळलेल्या शिलालेखामधून त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते की
इतिहासकारांच्या मते मुघल आणि इतर आक्रमणामुळे मंदिरातील काही शिल्पांचे नुकसान झालेले आहे. तर पाहू शकता या मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. मूर्तींची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहेत. आणि तर गाभाऱ्याच्या तिन्ही बाजूला चौकटी आहेत. तर आता एक मेन चौकट तुम्ही बघितली, त्यांना देवकोष्ठ असेही म्हणतात. तर तरी आज हे मंदिर आपल्या वैभवाची साक्ष देत उभे आहे. खूप सुंदर असे या मंदिराच्या बाहेरूनही कोरीव असे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे, पण मोठ्या प्रमाणात मूर्तीची तोडफोड पण करण्यात आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर या मंदिरातील सण असे असतात की महाशिवरात्री खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. तसेच दर श्रावण महिन्यातील सोमवार आणि इतर दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असते. तर हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर हजारो वर्षाचा इतिहास, अद्भुत स्थापत्यकला आणि पौराणिक कथा यांचे एक अद्वितीय संगम आहे. जर तुम्हाला इतिहास, प्राचीन वास्तुकला आणि धार्मिक स्थळे पाहण्याची आवड असेल तर खिद्रापूर कोपेश्वर मंदिर एकदा नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. तर मित्रांनो, हा समोर तुम्हाला दिसत आहे हा उत्तर दरवाजा आहे. तर या दरवाजाच्या दोन्ही बाजूला पुरुष द्वारपाल आहेत. आणि हे आहे या मंदिरातील मेन कोपेश्वर मंदिर शिवपिंड. इथं 2 शिवपिंड आहेत, एक कोपेश्वर आणि दोपेश्वर. या मंदिराच्या बाहेर इथं एक झाड आहे, इथं पण एक शिवपिंड आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथं या मंदिराचे काही अवशेष आहेत, पाहू शकता तुम्ही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. आणि हा सुंदर असा नजारा असणार हा स्वर्ग मंडप.